सबसे बड़ा चैलेंज ये था कि इसके जितने भी कनेक्टिंग रोड्स हैं वो सब वाटर से फिलअप है। कोई भी रास्ता नहीं है। जिस दिन हम आए उस दिन इस पर बाइक भी जाना मुश्किल है और छोटी गाड़ी तो आने का सवाल ही नहीं है। लेकिन विषम परिस्थितियों में रात को लोकल प्रशासन तहसीलदार मैडम के साथ में यहाँ रात को पहुँचे हम। लोग थे तो फंसे हुए थे पानी के अंदर, तो उनके गेट के तक पानी आ गया था, घर के गेट के तक। तो अर्ली मॉर्निंग 6 बजे पहुँच करके उनको रेस्क्यू किया। आमची जी बोट आहे जे ओबीएम आहेत त्याचा जे खालचा पॉपलर असतो, जे पंखा असतो त्याला ऊसाचं किंवा पाईप असतात, सिंचन पाईप आहेत, ते पाईप वगैरे त्या पॉपलरला अडकल्यामुळे काय होतं, बंद होतं. बंद झाल्यामुळे मग रिस्क जास्त वाढते. पण तरी आम्ही त्या चॅलेंजला स्वीकारून आम्ही ते ऑप्स कंटिन्युअसली चालू ठेवलेले. बरं. हाँ, ये दिन का आज 16:30 बजे हमने क्लोज किया है अभी. हाँ, तो ये उस दिन से देख लो आप, अभी 48 आवर्स लगभग हो गया है. मराठवाड्यात आलेल्या महापुरामध्ये अनेक माणसं अडकून पडली, अनेक गावं पाण्याखाली गेली, अनेकांचे जीव धोक्यात आले आणि अशा वेळी देवदूत बनून या मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पुण्याची NDRFची टीम आली. रेस्क्यू ऑपरेशन आता पूर्ण झालेलं आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन संपवून ही टीम आता परतीच्या प्रवासाला निघालेली आहे. आपण त्यांच्यासोबत आहोत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर जेव्हा माणसांचा जीव संकटात आलेला होता, जीव धोक्यात आलेला होता, तेव्हा आपला जीव धोक्यात घालून या सगळ्यांनी नेहमीच जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा ही माणसं संकटात धावून येतात. देवदूत आहेत ही खऱ्या अर्थानं. आपण त्यांच्याशी बोलूया. पहिल्यांदा इंस्पेक्टर आहेत आपल्यासोबत, पुनिया सर. पुनिया सर, ये ऑपरेशन कितना चैलेंजिंग था, आपने कितने लोगों को बचाया है? सर, मैं इंस्पेक्टर GD महेंद्र सिंह पुनिया 5 NDRF पुणे से अपनी टीम के साथ में यहाँ परसों शाम को नाइट में पहुँचा यहाँ 7 बजे. तो एक कपिलापुरी विलेज है यहाँ पे. तो सबसे बड़ा चैलेंज ये था कि इसके जितने भी कनेक्टिंग रोड्स हैं वो सब वाटर से फिलअप है. कोई भी रास्ता नहीं है. ये जो अभी हम चल रहे हैं ना जिस रास्ते पे, ये किसानों का फार्मर्स का ये अपना रास्ता है इस पे. तो इस पे ना ट्रैक्टर है, ना ट्रैक्टर से आप आवागमन कर सकते हैं, ना छोटा बाइक भी नहीं जा सकती. जिस दिन हम आए उस दिन इस पे बाइक भी जाना मुश्किल है और छोटी गाड़ी तो आने का सवाल ही नहीं है. लेकिन विषम परिस्थितियों में रात को हम लोकल प्रशासन तहसीलदार मैडम के साथ में यहाँ रात को पहुँचे हम. वंगई गाँव में 3 बुजुर्ग, 2 महिलाएं और एक बुजुर्ग जेंट्स थे. उनको 70 अबव उनका एज था. तो वो एक ऐसी खेती में फंस गए वो, जिनको निकालना मस्त था कि वाटर लेवल जो बढ़ रहा था. तो रात को हम पहुँचे यहाँ 12:30-1 बजे रात्रि में. और रनिंग ड्यूरिंग रेन के दौरान हमने वो ऑप्स किया. बड़ी मुश्किल से ट्रैक्टर ट्रॉली, बारिश था, ऊपर से बारिश था, ड्यूरिंग और बाढ़ भी थी. हाँ, फ्लड. ऑल मतलब चारों तरफ पानी था. पानी के अंदर ही हमने मतलब घुटने जितना पानी था वहाँ पे बोट फुलाया और रात को उनको इवैक्यूएट किया. अगर रात को वहाँ उनको नहीं निकालते तो मुझे नहीं लगता, चांसेस बहुत कम थे फिर वो उनके पानी में डूबने के चांसेस ज़्यादा थे. उसके बाद हम अर्ली मॉर्निंग भी यहाँ से कपिलापुरी पहुँचे. वहाँ पे हमारे 9 लोग थे जो फंसे हुए थे पानी के अंदर. तो उनके गेट के तक पानी आ गया था, घर के गेट के तक. तो अर्ली मॉर्निंग 6 बजे पहुँच करके उनको रेस्क्यू किया, जिसमें एक 2 महीने का बच्चा भी था. जिसमें 2 महीन्याचं बाळ सुद्धा तुम्ही वाचवलं. हाँ, बच्चा 2 महीने का और एक 6 महीने का बच्चा था. एक गुड़िया थी 4-5 साल की. ऐसे करके टोटल 9 लोग थे. हाँ, उसमें SDO साहब भी उधर ही हमारे साथ में थे. नाइट में ही आ गए थे. 2:30 बजे हमने वो ऑपरेशन शुरू किया था, लेकिन 6 बज गए हमारे करते करते, क्योंकि नाइट का समय में बड़ा टफ मुश्किल है. आपको कितने घंटे तक चला ये रेस्क्यू ऑपरेशन? वो रेस्क्यू ऑपरेशन चला 3.5 घंटे लगभग. नहीं, ये पूरा 3 दिन का ऑपरेशन. 3 दिन का. आज 16:30 बजे हमने क्लोज किया है अभी. हाँ, तो ये उस दिन से देख लो आप, अभी 48 आवर्स लगभग हो गया है. तर इतकं मोठं ऑपरेशन यांनी राबवलं. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे या सगळ्या जवानांचं. त्याचं कारण असं आहे, यांच्यामुळेच आज जीवितहानी, वित्तहानी खूप झाली आहे. शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे, पण माणसांचे जीव वाचवण्यामध्ये या देवदूतांचं खूप मोठं योगदान आहे. असे किती लोक तुम्ही वाचवले आत्तापर्यंत? आम्ही जवळजवळ 220 लोकांना आत्तापर्यंत आम्ही वाचवलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटं बाळं पण आहेत, म्हातारे लोक पण आहेत, त्याच्यानंतर शाळेतली मुलं पण आहेत. असं करून आम्ही खूप म्हणजे रेस्क्यू म्हणजे खूप पूर आलेला. चॅलेंजिंग काय होतं तुम्हाला? काय चॅलेंजेस? कारण चॅलेंज हे होतं की जे वॉटर लेवल आहे, पाण्याची जी लेवल आहे ती खूप जास्त होती. आणि हे क्षेत्र आहे, हे ऊसाचं क्षेत्र आहे, म्हणजे ऊस जास्त होतो. ऊसाच्या क्षेत्रामध्ये गेल्यामुळे काय होतं, आमची जी बोट आहे, जे OBM आहेत
त्याचा जे खालचा पॉप्युलर असतो, जे पंखा असतो, त्याला ऊसाचं किंवा पाईप असतात, सिंचन पाईप आहेत, ते पाईप वगैरे त्या पॉप्युलरला अडकल्यामुळे काय होतं, बंद होतं. बंद झाल्यामुळे मग रिस्क जास्त वाढते. पण तरी आम्ही त्या चॅलेंजला स्वीकारून आम्ही ते ऑप्स कंटिन्युअसली चालू ठेवलेलं. बरं, तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालता हे सगळं करत असताना, एका कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालता तुम्ही सगळेजण. पण चॅलेंजिंग ऑपरेशन असतं, त्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस बोट घेऊन जातो त्यावेळेस रिक्स असते, पण पुढच्याची जीव ज्याचा वाचवायचं ते एक साऱ्यात मोठं खेळ असतं. प्रत्येक जागेवर जायचं असेल तर कसं पुढच्या माणसाची परिस्थिती बघूनच त्या जागेवर जावं लागतं. बरं, पण हे ऑपरेशन राबवताना तुम्ही कशा प्रकारची काळजी घेत असता? आम्ही हे ऑपरेशन राबवताना सर स्वतःची काळजी आणि जे आम्ही रेस्क्यू केलेले त्यांना आम्ही सुरक्षित जागेवर कसं पोहोचू शकतो यांची आम्ही नेहमी काळजी घेत असतो. आणि म्हणजे आमचा जीव तर आम्ही स्वतःचा जीव या देशासाठी म्हणजे नेच्यावर करण्यासाठी पण तयार असतो. पण आलेले संकट बघून आम्ही व्यवस्थित कार्य करून जे अडकलेले लोक आहे त्यांनी त्यांच्या सुरक्षित जागेवर पोहोचवण्याचं कार्य आम्ही लगातार या ऑपरेशनच्या दौरान करत असतो. सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करणारे जवान जेवढे महत्त्वाचे आहेत, त्या जवानांच्या इतकंच महत्त्वाचं या जवानांचं योगदान आहे. खरं तर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जिथं जिथं माणसाचा जीव धोक्यात येतो, जिथं माणसं हतबल होतात, तिथं तिथं NDRFनं आतापर्यंत मानवतेचं खूप मोठं काम केलेलं आहे. अनेकांचे जीव लागले. या माणसांनी जाताना या असंख्य माणसांचे आशीर्वाद घेऊन हे निघालेले आहेत. ब्लेसिंग्स आपण ज्याला म्हणतो ते सगळे ब्लेसिंग्स घेऊन ही सगळी माणसं निघालेली आहेत. आणि आपण बातम्यांमध्ये सुद्धा आमच्याकडून तुम्ही बघता, एखादं संकट आल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो तो तेव्हा की NDRFची टीम आली आहे. म्हणजे NDRFच्या टीमच्या नुसत्या येण्यानं सुद्धा लोकांचा जीव भांड्यात पडतो, कारण त्यांना माहिती आहे हे जवान आले सगळे म्हणजे आपला सगळ्यांचा जीव वाचणार आहे. आपला जीव धोक्यात घालून हे सगळे जवान आपलं कर्तव्य पार पाडतात आणि देशभक्ती या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि जय जय मातरम मातरम. NDRF का एक ही बाण, आपका सेवा सदैव सर्वत्र. NDRF का एक ही बाण, आपका सेवा सदैव सर्वत्र. तर मानवतेची सेवा करणारे हे सगळे जवान आज आपल्या सगळ्यांचा अभिमान आहेत. आणि दुःखातली वाईटातली चांगली गोष्ट ही आहे की जीवितहानी या जवानांनी होऊ दिलेली नाहीये एवढ्या मोठ्या अभूतपूर्व संकटामध्ये. तेव्हा न्यूज 18 लोकमतच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट. थँक्यू थँक्यू थँक्यू. जय हिंद. भारत माता की, भारत माता की.